जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा महाराज या सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णुर्भगवन् नमस्ते सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं वासुदेवं जगद्योनिं नौमि नारायणं हरिम् कृष्ण कृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः जलं भित्वा यथा पद्मं संसारात् उद्धराम्यहं कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने नमः पङ्कजनेत्राय नमस्ते पङ्कजाङ्घ्रे जय जय रघुवीर समर्थ गोपाल कृष्ण भगवान की जय। श्रीमद भागवतातील प्रथम स्कंदातील 5व्या आणि 6व्या अध्यायाचा आपण आज विचार करणार आहोत. तत्पूर्वी आपलं नेहमीचं जे पद आहे ते आपण म्हणूया. श्रीकृष्णाष्टकम. भजे व्रजैकमण्डनं समस्तपापखण्डनं स्वभक्तचित्तरञ्जनं सदैव नन्दनन्दनं सुपिच्छगुच्छमस्तकं सुनादवेणुहस्तकम् अनङ्गरङ्गसागरं नमामि कृष्णनागरं मनोजगर्भमोचनं विशाललोललोचनं विधूतगोपशोचनं नमामि पद्मलोचनं करालविन्दभूधरं स्मितावलोकसुन्दरं महेन्द्रमानदारणं नमामि कृष्णवारणं कदम्बसूनकुण्डलं सुचारुगण्डमण्डलं मृजाङ्गनैकवल्लभं नमामि कृष्णदुर्लभं यशोदया समोदया सगोपया सनन्दया युतं सुखैकदायकं नमामि गोपनायकं सदैव पादपङ्कजं मदीयमानसे निजं दधानमुत्तमालकं नमामि नन्दबालकं समस्तदोषशोषणं समस्तलोकपोषणं समस्तगोपमानसं नमामि नन्दलालसं भुवोभरावतारकं भवाब्धिकर्णधारकं यशोमतीकिशोरकं नमामि चित्तचोरकं दृगन्तकान्तभङ्गिनं सदा सदालसङ्गिनं दिने दिने नवं नवं नमामि नन्दसम्भवं गुणाकरं सुखाकरं कृपाकरं कृपापरं सुरद्विषन्निकन्दनं नमामि गोपनन्दनं नवीनगोपनागरं नवीनकेलिलम्पटं नमामि मेघसुन्दरं तडित्प्रभालसत्पटं समस्तगोपनन्दनं हृदम्बुजैकमोदनं नमामि कुञ्जमध्यगं प्रसन्नभानुशोभनं निकामकामदायकं दृगान्तचारुसायकं रसालवेणुगायकं नमामि कुञ्जनायकं विदग्धगोपिकामनो मनोज्ञतल्पशायिनं नमामि कुञ्जकानने प्रवृद्धवह्निपायिनं यदा तदा यथा तथा तथैव कृष्णसत्कथा
मया सदैव गीयतां तथा कृपा विधीयतां प्रमाणिकाष्टकद्वयं जपत्यधीत्य यः पुमान् भवेत् स नन्दनन्दने भवे भवे सुभक्तिमान् इति श्रीमच्छंकराचार्यकृतं श्रीकृष्णाष्टकं संपूर्णं। गोपाल कृष्ण भगवान की जय। जय जय रघुवीर समर्थ। मागच्या वेळेस आपण प्रथम स्कंदातील 4था अध्याय पाहिला होता. महर्षी व्यासांनी एवढ्या मोठ्या रचना केल्या, पुराणांच्या रचना केल्या, आणि एवढं सगळं करूनही त्यांच्यामध्ये असंतोष त्यांना जाणवू लागला. आपल्या मनाला काही समाधान झालं नाही अशी त्यांची अवस्था झाली. त्यांचा जो आश्रम आहे बद्रीनाथाच्या थोडं पुढे शम्याप्रास नावाचा आश्रम, त्या ठिकाणी ते राहत होते. त्यापासून जवळच असणाऱ्या सरस्वती नदीच्या किनारी ते बसलेले होते. आणि त्याच वेळेस त्या ठिकाणी देवर्षी नारदांचं आगमन त्या ठिकाणी झालं. आता देवर्षी नारद म्हणजे असं एक अधिकारी सत्पुरुष आहेत, ब्रह्मदेवाचे मानसपुत्र आहेत, की ज्यांना पाहिल्यावर ऋषी असो, देव असो, दानव असो, मानव असो, कोणी पण त्यांचं चांगल्या प्रकारे स्वागतच करतात. कारण त्यांचं येणं काहीतरी आपल्या कल्याणासाठीच असतं असं सगळ्यांच्या मनामध्ये नक्की ठरलेलं आहे. आणि त्याप्रमाणे त्यांचं स्वागत सगळीकडे चांगल्या प्रकारे होतं. तसं या ठिकाणी सुद्धा भगवान वेदव्यासाने लगेच उठून त्यांचं स्वागत केलं आणि त्यांना उच्चासन दिलं आणि त्यांचं विधीपूर्वक पूजन केलं. अशा प्रकारे 4था अध्याय आपण मागच्या शुक्रवारी पाहिला. आजचा जो अध्याय आहे तो म्हणजे भगवंताच्या यशकीर्तनाची महिमा, महती आणि देवर्षी नारदांचे पूर्वचरित्र हे सांगणारा आजचा हा अध्याय, 5वा अध्याय. सुरुवातीलाच देवर्षी नारद म्हणतात, पराशर्य भागवत महाभाग भवतः कच्चिदात्मना परितुष्यती शरीर आत्मा मानस एव वा. आपले शरीर म्हणजे ते व्यासांना म्हणतात, आपले शरीर आणि मन आपण केलेल्या कर्माने आणि चिंतनाने संतुष्ट आहे ना. आत्तापर्यंत आपण एवढ्या स्तोत्रांची रचना केली, पुराणांची रचना केली, त्यामुळे आता आपलं मनाला खऱ्या अर्थाने समाधान, संतोष झाला असेल. पण आपल्या चेहऱ्यावर तसं काही मला दिसत नाही. आणि दुसरीकडे आपण महाभारताची रचना केली, ती पण इतकी अद्भुत अशी रचना आहे. त्या रचनेमध्ये, महाभारतामध्ये धर्म पुरुषार्थाचे विस्तृत असं वर्णन आहे. त्या रचनेमध्ये पांडव आणि कौरव यांच्या संबंधात आणि त्या अनुषंगाने भगवान श्रीकृष्णाचे त्या ठिकाणचं त्यांचं कर्तव्य, त्यांनी केलेलं आज्ञापालन, आपल्या भक्तांचं रक्षण, हे सगळं त्या गोष्टींमध्ये आहेत. पण सनातन धर्म जो आहे त्याचंसुद्धा आपण एवढ्या चांगल्या प्रकारे चिंतन केलेलं आहे. आणि एवढं असतानासुद्धा कृतार्थ न झालेल्या पुरुषाप्रमाणे आपण शोक का करीत आहात असा प्रश्न त्या ठिकाणी नारदांनी उपस्थित केला. तेव्हा ते म्हणतात, आपण म्हणता ते अगदी खरं आहे, पण माझ्या मनाला मात्र समाधान नाही. तथापि नात्मा परितुष्यते मे, की माझ्या मनाला संतोष, समाधान झालेलं नाही. आता याचं कारण काय ते सुद्धा मला सांगता येणार नाही. आपण स्वतः ब्रह्मदेवाचे मानसपुत्र आहात, म्हणून माझ्या खिन्नतेचे जे कारण आहे ते तुम्हीच आता मला सांगावं. कारण आपण सूर्याप्रमाणे, सूर्य जसा त्रिभुवनामध्ये आपल्या किरणांचा वर्षाव करतात, सगळीकडे प्रकाश जो आहे तो सूर्यामुळेच आहे, त्याप्रमाणे आपण या त्रिभुवनामध्ये संचार करतात. प्रत्येकाच्या ठिकाणी प्राणवायू जसा अंतःकरणाचा साक्षी आहे, त्याप्रमाणे या जगातील, या सृष्टीतील, चराचर विश्वातील प्रत्येक घटनेचे साक्षीदार आपण आहात. त्यामुळे माझ्या मनातली ही जी उणीव आहे ती आपल्याला निश्चितच माहिती असेल, आणि त्यामुळे ती उणीव काय आहे हे मला आपण स्पष्टपणे सांगावं. असं विचारल्यावर पुढे अजून नारद असं म्हणतात, भवतानुदितम प्राय यशो भगवतो मलम यने वासो न तुष्येत मन्ये तद्दर्शनम खिलम. कारण आपण भगवंताच्या निर्मळ यशाचे गुणगान केले नाही असं मला वाटतं, आणि ज्यामुळे भगवंत संतुष्ट होत नाहीत असे शास्त्र, असे ज्ञान खऱ्या अर्थाने अपूर्णच आहे. म्हणजे आपण केलेली जी रचना आहे ती अशी असायला पाहिजे की ज्यामुळे भगवंताला आनंद होईल, भगवंत संतुष्ट पावेल, असं आपली रचना असली पाहिजे.
पण आपण चारही पुरुषार्थाचे योग्य प्रकारे वर्णन केलेलं आहे, पण श्रीकृष्णाचे महात्म्य मात्र वर्णन केलेले नाही. असं म्हणत असताना नारदांच्या मनामध्ये येतं की एवढे थोरे व्यासमुनी आहेत आणि ते मला विचारतात की माझ्यातली उणीव सांगा. तेव्हा असं असतं की जसं एखाद्या वेळेस एखादा खूप मोठा माणूस आहे आणि तो सहजपणे घरामध्ये आपण पाहतो की मोठे माणसं विचारे माझा चष्मा कुठे आहे, चष्मा कुठे आहे. चष्मा त्याच्याजवळ असतो, पण त्याला त्या भ्रांतीमुळे भ्रमामुळे तो दिसत नाही आणि मग लहान मुलालाही सांगायचं बाबा तो चष्मा तुमच्या डोळ्यावरच आहे ना. असं जसं आहे तसं या ठिकाणी ते म्हणतात की तुम्ही अशा प्रकारे मला विचारत आहात आणि मला विनाकारण मोठेपणा देत आहात, पण खरं म्हणजे ती गोष्ट तुमच्याजवळच आहे. तुम्हाला आत्तापर्यंत ती लक्षात यायला हवी होती. पण मला निमित्त करून आपण आपल्यातला असंतोष कशासाठी आहे हे तुम्ही मला विचारत आहात. म्हणून मोक्षप्राप्तीचे साधन असलेले निर्मल ज्ञान ते जर भगवत भक्ती विरहित असेल तर ते शोभत नाही. कारण मोक्षप्राप्ती ही भगवत भक्तीशिवाय होतच नाही. पण आपल्या ठिकाणी भगवत भक्ती नसेल तर मोक्षप्राप्तीची अपेक्षा ठेवणं हे सुद्धा चुकीचं आहे. जीवमात्रांना बंधनातून मुक्त करण्यासाठी भगवंताच्या लीलांचे वर्णन तुम्ही करा की ज्यामुळे दुःखी, दरिद्री आणि जे होरपळलेले आहेत या भवसागरामध्ये आणि जे या भवसागरामध्ये गटांगळ्या खात आहेत, बुडत आहेत, त्या सगळ्यांना आधार देण्यासाठी, त्यांना भक्तिमार्गाला लावण्यासाठी श्रीकृष्णाच्या महात्म्याचं वर्णन, श्रीकृष्णाच्या लीलेचं वर्णन, त्याचं बालपणातील लीला, तरुणपणाची लीला आणि पुढे महायुद्ध जे आहे त्यातली त्यांचा सहभाग आणि त्यांच्या पराक्रमाचं वर्णन आपण करावं असं मला वाटतं. जो भगवंताच्या लीलाचे वर्णन सोडून इतर गोष्टी सांगण्याची इच्छा करतो, तो त्या इच्छेमुळेच या नामरूपाच्या फेऱ्यामध्ये अडकतो. नामरूपाचा फेरा म्हणजे या जन्ममरणाच्या फेऱ्यामध्ये. कारण भगवंत कसे आहेत तर सच्चिद आणि आनंद स्वरूप आहेत आणि त्याच्या व्यतिरिक्त अजून 2 त्या ठिकाणचे गुण आहेत. त्याला परमार्थामध्ये अस्ति, भाती, प्रिय, नाम आणि रूप असं म्हणतात. त्यापैकी अस्ति, भाती आणि प्रिय हे जे 3 आहेत त्याचाच अर्थ म्हणजे सच्चित आणि आनंद स्वरूप असणारा भगवंत आणि त्याच्या पलीकडे असणारं नाम आणि रूप. पण नामरूपाकडेच आपलं जर लक्ष असेल तर या सच्चिदानंद स्वरूपाकडे आपलं लक्ष राहणार नाही. आणि म्हणून सच्चिदानंदात्मक जो भगवंत आहे त्याच्या लीलांचं वर्णन तुमच्याकडून व्हावं. जसं एखाद्या वादळामध्ये सापडलेली मोठी नाव आहे, होडी आहे, ती कधी स्थिर राहू शकत नाही कारण ती वादळामध्ये सापडलेली आहे. तसा हा जीव या जन्ममरणाच्या फेऱ्यामध्ये नामरूपामध्ये अडकलेला असतो. त्यातून त्याला मुक्त करणं हे सर्वस्वी तुमच्यासारख्या थोर महात्म्याला शक्य आहे. दासबोधामध्ये सुद्धा अशा प्रकारची ओवी येते. परमेश्वराचे अनंत गुण मनुष्य काय सांगावे खूण, परंतु अध्यात्मग्रंथ श्रवण होता उमजे. अध्यात्मग्रंथाच्या श्रवणाने, संतांच्या चरित्राच्या वाचनाने, संतांनी लिहिलेल्या ग्रंथाच्या किंवा स्तोत्राच्या नित्य पठणाने आपलं मन हळूहळू शुद्ध होत जातं आणि जसं जसं अंतःकरण शुद्ध होतं तसं तसं संसाराच्या आसक्तीतून माणूस मुक्त होतो आणि परमेश्वराच्या ध्यानामध्ये त्याचा सर्व काळ जातो. म्हणून विचारवंत आणि ज्ञानीपुरुष जे आहेत ते खऱ्या अर्थाने या संसारापासून निवृत्त होतात आणि परमानंदाच्या स्वरूपाचा अनुभव घेतात. म्हणून ज्यांचा परमार्थाकडे ओढा नाही, ज्यांना हे भजन, कीर्तन, प्रवचन या गोष्टीमध्ये काहीच रस नाही, कितीही आग्रह केला तरी ते अशा गोष्टीकडे वळणार नाहीत, अशी जे माणसं आहेत त्यांच्यासाठी म्हणून, कारण ते त्या त्रिगुणामुळे सत्व, रज आणि तमोगुण या तिघांच्यापैकी एकाचं प्राबल्य आणि दुसरे 2 त्या मानाने कमी असतात. त्यामुळे त्यांचं चित्त हे डळमळीत झालेलं असतं, सारखं ते हेलकावे खात असतं. म्हणून त्यांच्यासाठी भगवंताच्या लीलांचं वर्णन तुम्ही करा आणि ते जर केलं तर त्यांना खऱ्या अर्थाने शुद्ध स्वरूपाची प्राप्तीसुद्धा होऊ शकते. म्हणून जो धर्माचा त्याग करून भगवंताच्या चरणांची सेवा करतो, परंतु सिद्धी प्राप्त होण्याच्या आधीच त्याचे भजन जर सुटलं तर त्याचे अमंगल होते काय असा प्रश्न विचारला. म्हणजे साधना सुरू आहे, आता सिद्धी प्राप्त होण्याची वेळ पण आलेली आहे आणि आता मला सिद्धी प्राप्त झाली असं म्हणून जो
पुन्हा पूजनाकडे दुर्लक्ष करतो, अशी ज्याची अवस्था होती की त्याचं अमंगल होतं काय. जसं आपण शिकलो, 2-4 डिग्र्या मिळवल्या, आता पुस्तक वाचायचं काम नाही, आता अभ्यास करायचं काम नाही, असं शिकलेल्या माणसाला वाटत असतं. पण ते तसं वाटणं त्याचं अयोग्य आहे. आयुष्यभर माणूस हा विद्यार्थीच राहिला पाहिजे, त्याने शिकतच राहिलं पाहिजे. मग हा ग्रंथ नाही तो ग्रंथ, जरी तरुणपणी आपण कादंबऱ्या वगैरे वाचल्या असतील, नाटकाचे वाचले असतील, तरी वयाप्रमाणे आपलं चित्त भगवंताच्याकडे वळलं पाहिजे. हेच यातच मनुष्यजन्माचं सार्थक आहे. आणि त्यामुळे त्याचं अमंगल होतं का त्यांनी जर या गोष्टी सोडल्या तर. योग यागविधी तेणे नोहे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म. आणि दुसरा जर कोणी असेल जो भगवंताचे भजन करत नाही, पण केवळ स्वधर्माचंच पालन करतो, मग त्याला कोणता लाभ होतो, असे प्रश्न विचारलेले आहेत. नारद म्हणतात की महर्षी वेदव्यासा, आपण भगवंताचे कलावतार आहेत. आपण मागील अध्यायात पाहिलं भगवंताचे अवतार किती आहेत, 24 अवतार सांगितले आहेत. आणि त्यामध्ये ब्रह्माचे मानसपुत्र म्हणून आपण आहात, कलावतार आहात. आणि अजन्मा असूनही या ठिकाणी आपण जगाच्या कल्याणासाठी जन्म घेतलेला आहे. म्हणून आपणच भगवंताच्या लीलांचे वर्णन करावे, अशी सूचना, असे सल्ला त्या ठिकाणी नारद त्यांना देतात, महर्षी वेदव्यासानं. आणि ते म्हणतात की असं कोणी भगवंताला आपलंसं केलेलं आहे, असं काही आहे का, एखादं उदाहरण आहे का, असं सांगा, असं जेव्हा विनंती करतात, तेव्हा नारद जे आहेत ते आपलं पूर्वचरित्र सांगायला जातात. आता नारदांचं पूर्वचरित्र हे 2 अध्यायामध्ये, 5व्या आणि 6व्या अध्यायामध्ये दिलेलं आहे. ते सांगतात, अहम पुरातीत भवे भवम मुने, दास्यास्तु कस्याचन वेदवादिनां, निरूपितो बालक एव योगिनां, शुश्रूषणे प्रावृषी निर्विवक्षितां. म्हणजे मागील कल्पामध्ये, मागच्या जन्मामध्ये, कल्पाच्या पूर्वी मी दासीपुत्र होतो, असं नारद सांगतात. आता भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायामध्ये भगवंतांनी सांगितलं, मी जो हा ज्ञानयोग जो सांगत आहे तो पूर्वी मी विवस्वानाला सांगितला होता. विवस्वानने सूर्याला सांगितला होता. आणि हे अर्जुनाला सांगतात. आता अर्जुनाच्या मनामध्ये प्रश्न आहे की अरे हा श्रीकृष्ण तर माझा भाऊ आहे, माझा नातेवाईक आहे, आणि तो आणि मी, माझ्यात आपल्यात काही जास्त फरक नाही, काय 2-4 वर्षाचा फरक असेल तो असेल, आणि हा मला सांगतो की मी सूर्याला हा योग शिकवला होता, हे कसं शक्य आहे. तसं या ठिकाणी सांगतात की पूर्वजन्मी मी दासीपुत्र होतो. पुढे प्रश्न विचारतात की की पूर्वजन्म तुम्हाला आठवतोच कसा, आम्हाला कोणालाच आठवत नाही, मग तुम्हाला कसा आठवतो. अशा प्रश्नाचं उत्तरसुद्धा याच अध्यायात दिलेलं आहे. तर ते सांगतात, मी दासीपुत्र होतो, लहान होतो, अगदी 4-5 वर्षाचं वय असेल तेव्हा आमच्या गावात पावसाळ्यामध्ये योगीजन चातुर्मासासाठी एका ठिकाणी राहिले. चातुर्मास जो आहे पावसाचेच दिवस असतात, आषाढापासून कार्तिकापर्यंत योगी सत्पुरुष कुठे साधना करण्यासाठी एकाच ठिकाणी राहतात. आपले भगवान श्रीधर स्वामी असो, वासुदेवानंद सरस्वती असो, ही सगळी मंडळी 4 महिने एकाच ठिकाणी राहायचं. त्याला क्षेत्र संन्यास असंही म्हटलं तरी चालतं. क्षेत्र म्हणजे त्या क्षेत्राच्या बाहेर जायचं नाही, त्या गावाच्या परिघाच्या बाहेर कुठेही जायचं नाही, एकाच ठिकाणी राहायचं आणि आपली साधना करायची. तसं ती सगळे योगीजन जे होते, महात्मे जे होते, ते चातुर्मासासाठी आमच्या त्या गावामध्ये राहिले. आता माझी आई जी आहे ती दासीच होती, त्यामुळे या सगळ्या संत महात्म्यांची सेवा करण्याचं काम तिचं होतं. आणि मी तर खूपच लहान होतो, त्यामुळे मी आईच्या भोवती खेळत असायचं, आईच्या भोवती असायचं, आणि आई जसं सांगेल तसं मी वागत होतो. मी लहान होतो, मुलाप्रमाणे खेळणं, खोड्या करणं हे सुद्धा मला त्या काळामध्ये आवडत नव्हतं. पण त्या महात्म्यांनी, संतांच्या सेवेमध्ये मी होतो, त्यांचा परिणाम असेल, पण मी कमी बोलत होतो, हा एक माझा चांगला गुण आहे. स्वामी विवेकानंदसुद्धा असेच सांगायचे, माझी आई जी आहे भुवनेश्वरी देवी, ही अत्यंत कमी बोलायची, आणि तिने दुसऱ्याचा दोष मला कधी सांगितलेला नाही, हे ते अभिमानाने सांगायचे स्वामीजी. तसं या ठिकाणी त्या महात्म्यांनी जाता जाता माझ्यावर अनुग्रह केला. आता हा अनुग्रह कसा, तो आपण 1-2 मिनिटात पाहूया. श्री गुरुगीता जी आहे, भगवान शंकर आणि पार्वती माता यांच्या संवादातून झालेली ही गुरुगीता, त्यामधला एक श्लोक आहे,
गुरुपादोदकं पीत्वा गुरुरुच्छिष्टभोजनं गुरुमूर्ते सदा ध्यानं गुरुमंत्रम सदा जपेत. म्हणजे गुरूंनी त्यांच्या चरणामृत जे आहे ते तीर्थ तेच आपण पिलं पाहिजे शिष्याने. गुरुर उच्छिष्ट भोजनम, गुरूंचं उच्छिष्ट जे आहे तेच आपण प्रसाद म्हणून भोजन केलं पाहिजे. गुरुमूर्ती सदा ध्यानम, ध्यानमूलम गुरुर्मूर्ती हा पण श्लोक याच गुरुगीतेमधला आहे. आणि गुरुमंत्रम सदा जपेत नारद सांगतात या ठिकाणी. आणि म्हणून त्या महात्म्याने मला परवानगी दिली आणि त्यांच्या परवानगीने ते म्हणतील त्याप्रमाणे वागण्यामुळे मी रोज त्यांच्या पात्रातील उच्छिष्ट जे आहे ते अन्न दिवसातून एकदा भक्षण करीत होतो, मी आणि माझी आई. आता असं करता करता काही दिवसानंतर माझी सर्व पापे जी आहेत ती भस्म झाली. मी आत्तापर्यंत केलेलं पाप जे होतं ते भस्म झालं. सेवा करता करता माझे हृदयसुद्धा शुद्ध झाले. त्यांनी केलेल्या भजनाची मला गोडी लागली. रोज रोज त्यांच्या सत्संगामध्ये मी जाऊन बसायचं. आई त्या ठिकाणी त्यांची सेवा करण्यासाठी कामं करायची. मी लहान असल्यामुळे मला ती श्रवणाची गोडी लागली आणि मी तिथे बसायचं. तत्रान्वहम कृष्णकथा प्रगायता मनुग्रहेण श्रवणं मनोहरा ता श्रद्धया मेनुपदं विशृण्वतः प्रियश्रवसंग ममाभवत रुची. त्यांचा अनुग्रह झाल्यामुळे भगवान श्रीकृष्णाच्या कथेमध्ये माझं मन एकाग्र होऊ लागलं. श्रद्धा आणि भक्तीचा माझ्या हृदयामध्ये उदय झाला. भगवंताविषयीचं एक जास्तीचं प्रेमच मला असं वाटू लागलं आणि सारखी हुरहुर असायची की त्या कृष्णाचं दर्शन कधी होईल, तो कृष्ण कसा आहे. आणि मी त्यांना प्रश्न विचारायचो की कृष्ण मला भेटेल का, कृष्ण कुठे असतो. तेव्हा ते सांगतात योग्य वेळ आल्यावर तुला त्या कृष्णाचं पण दर्शन होईल. असं करत करत वर्षा ऋतू 4 महिने गेले. शरद ऋतू, वर्षा ऋतू गेला, 4 महिने झाले आणि त्या तिन्ही वेळेस 4 महिन्यामध्ये मंगलमय कीर्तन आणि त्या भगवंताचं गुणगानाचं श्रवण मी करत होतो. आणि त्यामुळे माझ्यातील रज आणि तम हे 2 गुण कमी झाले आणि त्यामुळे भक्ती माझी वाढीस लागली. ज्या गुह्यतम ज्ञानाचा उपदेश त्यांनी मला केला, स्वतः भगवंताने केला होता ते ज्ञान त्या महात्म्याने मला जाताना दिलं की भगवंताची प्राप्ती कशी करावी हे मला त्यांनी शिकवलं. अनुग्रह झाला माझ्यावर आणि त्यामुळे भगवंताची माया, भगवंत आणि भगवंताची माया या दोघांना मी स्पष्टपणे ओळखू शकलो. जिथे माया आहे तिथे धोका आहे हे माझ्या लक्षात येऊ लागलं. कारण हे सगळं चरित्र मी आधी ऐकलं होतं आणि कृष्णाच्या भक्तीमध्ये मी बुडून गेलेलो होतो. आणि मग त्यावेळेस नारद हे व्यासांना सांगतात श्रीकृष्णांना सर्व कर्मे समर्पण करणे हेच संसारातील त्रिविध तापांवर औषध आहे. जे काही आपण करू ते भगवंताला अर्पण करणे त्रिविध तापावरचं हेच औषध आहे. आपण म्हणतो त्रिविध तापहारक हे गुरुपाय, भवसिंधूसी तारक हे गुरुपाय, स्वात्मसुखाचे बीज हे गुरुपाय, ज्ञानाचे निजबूज हे गुरुपाय. दर गुरुवारी सज्जनगडावर समाधीजवळ हा अभंग खास करून म्हणला जातो. मनुष्याची सर्व कर्मे, आपण जे जे कर्म करतो ते चांगले असो वाईट असो, मनाने असो वाणीने असो किंवा आपल्या वागण्यातून असो, त्या सगळ्या कर्मांचा परिणाम आपल्या संचितावर होत असतो. ते कर्म चांगलं असेल तर पुण्य जोडेल, ते कर्म जर वाईट असेल तर पाप जोडेल. त्याप्रमाणे आपल्या धर्माच्या विरुद्ध न वागता धर्माने सांगितलेल्या चौकटीत राहून जी जी कर्म आपण केली ती मात्र आपल्याला चांगलं स्थिती पुढच्या जन्मामध्ये प्राप्त करून देतात. म्हणून मनुष्याची सर्व कर्मे जी आहेत तीच त्याला या जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये अडकवत असतात. पण तेच कर्म आपण भगवंताला अर्पण केलं तर त्याचे कर्म पण नष्ट होतं. म्हणजे कर्म म्हणजे कर्माचं बंधनसुद्धा नष्ट होतं. सज्जन कसाई यांचं एक उदाहरण घ्या. संत आहेत पण जन्माने कसाई आहेत, त्यामुळे कसायाप्रमाणे हत्या करणं हे त्यांना जन्माप्रमाणे प्राप्त झालेलं कर्म होतं. ते कर्म ते करीत राहिले पण त्यामध्ये सुद्धा भाव, ईश्वर भाव जो आहे तो त्यांच्या ठिकाणी जागृत झाला आणि त्यामुळे त्यांना संतपदाची प्राप्ती झाली. मलासुद्धा या महात्म्यांनी अनुग्रह दिला आणि एक मंत्रसुद्धा दिला होता. मागच्या वेळेस आपण पाहिलं 4थ्या अध्यायामध्ये
ओम नमो भगवते तुभ्यं वासुदेवाय धीमहि प्रद्युम्नाय अनिरुद्धाय नमः संकर्षणाय. या एका मंत्राचाच मी जप करत होतो, ध्यान करत होतो आणि प्रद्युम्न, अनिरुद्ध, संकर्षण आणि भगवान श्रीकृष्ण यांना मी नमस्कार पण करत होतो. असं करत माझी साधना सुरू होती. आणि त्या साधनेचा परिणाम काय झाला असेल की मी भगवंताच्या आज्ञेने पालन केले. कारण काय, इमं स्वनिगमं ब्रह्मन् वेत्य मदनुष्ठितम अदान्मे ज्ञानमैश्वर्यम स्वस्मिन् भावंच केशवः. मी जेव्हा भगवंताच्या आज्ञेचे पालन केले तेव्हा हे जाणून प्रत्यक्ष भगवंताने मला आत्मज्ञान प्राप्त केले झाले. माझं भगवंताचं ऐश्वर्य, भगवंताची भक्ती ही माझ्यामध्ये प्रविष्ट झाली आणि किंबहुना भगवंताचे चरण माझ्या हृदयामध्ये स्थिर झाले. त्यामुळे माझी चंचलता कमी झाली. आणि आता ते सांगतात, नारद म्हणतात की आपण मोठे ज्ञानी आहात, भगवंताच्या कीर्तीचं वर्णन करा. ते वेदव्यासांना सांगतात. माझं पूर्वचरित्र जे आहे ते इथपर्यंत मी या ठिकाणी सांगितलं. अजूनही ते पुढच्या अध्यायात सांगणार आहेत. तर तुम्ही आता मोठमोठ्या लोकांची जिज्ञासा पूर्ण होईल, भक्तांच्या ठिकाणी भक्तीचा उदय होईल, ज्ञान आणि वैराग्य जागृत होईल. अशा प्रकारे संसार दुःखात होरपळणारे जे जीव आहेत त्यांच्या सुखासाठी, त्यांच्या दुःखाच्या निवृत्तीसाठी तुम्ही आता काहीतरी उपाय शोधून काढा. आणि त्याशिवाय कुठलाही दुसरा उपाय या ठिकाणी आपल्याला सांगण्यासारखा मला काही वाटत नाही, असं नारद या ठिकाणी व्यासांना सांगतात. आणि तुमची जी खिन्नता आहे, ही जसं असमाधान आहे, ते अशा तुमच्या रचनांमुळे सहजपणे ते दूर होईल आणि भगवंताच्या कृपेच्या आनंदात तुम्ही सदैव राहाल. आपल्या चित्तातली ही मलिनता ती लगेच नष्ट होईल. म्हणून हा एक उपाय त्याने त्या ठिकाणी सांगितला. आणि आता हा उपाय जो आहे तो सांगितल्यानंतर इथे श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां प्रथमस्कंदे व्यासनारद संवादे पंचमोध्याय, हा 5वा अध्याय जो आहे तो या ठिकाणी पूर्ण होत आहे. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्व